नमस्कार. प्रभात न्यूजमध्ये आपलं स्वागत. माढा लोकसभा 2024 निवडणूक थोडक्यात आता जाहीर झाल्यात जमा आहे. त्या पद्धतीनं माढा लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर तर शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या एनसीपी कडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आता फायनल झालेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सांगोला हा तालुका, या सांगोल्याचं मताधिक्य नेमकं कुणाच्या बाजूनं जड होणार किंवा कुणाच्या पारड्यात त्याचा मतदारांचा भूमिका जास्त पद्धतीनं तिथं कौल जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्या ठिकाणी जे भाई गणपतराव देशमुख यांचं त्या ठिकाणी वचक होती, त्याच पद्धतीनं या 2019च्या विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी त्या ठिकाणी थोडा पराभव स्वीकारावा लागला आणि शहाजीबापू पाटील त्या ठिकाणी आमदार झाले. परंतु आता सध्या राजकारणामध्ये पाहत असताना एक चित्र उलटं होताना दिसत आहे. जनता त्या ठिकाणी तुतारी म्हणत आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना कुठेतरी त्या ठिकाणी मोठं यश या माढा लोकसभेमध्ये मिळताना दिसत आहे. कारण ही तसंच आहे. या ठिकाणी सर्व राजकीय पक्ष एकत्रित झालेले आहेत आणि शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत काही जे निवडक मंडळी त्यांच्यासोबत आहे. त्याच पद्धतीनं सांगोला तालुक्यातून बाबासाहेब देशमुख हे सुद्धा त्याच ताकदीने आता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत उभे राहिलेत. म्हणजे शेका पक्षाने त्यांना पाठिंबा मोठ्या पद्धतीने दिला आहे. चर्चा जरी त्यांना ही जागा सोडणार होती, परंतु ती कुठेतरी चर्चा थांबली गेलेली आहे आणि आता धैर्यशील मोहिते पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांनी एनसीपी मध्ये प्रवेश केला आणि त्यांना आता तिकीट त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आज आपल्यासोबत ग्रेट मुलाखतीमध्ये बाबासाहेब देशमुख आहेत. नक्कीच आपल्यासोबत ते दिलखुलास गप्पा मारतील. नेमकं सांगोल्याचा लेखाजोखा हा आपल्या या मुलाखतीमधून सांगतील. बाबासाहेब, तुमचं अभिनंदन आहे. आम्हाला थोडक्यात सांगा, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमतः आपण ज्यावेळेस लोकसभा बघितली, मागच्या वेळेचं जे काय इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विजय मिळवला. त्या पार्श्वभूमीवरती मोहिते पाटलांनी त्यांना 1 लाखाचं लीड माळशिरस तालुक्यातून दिलं. त्याच पद्धतीनं जे काही संजय मामा शिंदे उभे होते त्यांच्या पाठीमागं शेकाप उभी होती. या पद्धतीनं चित्र वेगळं आहे. ज्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोहिते पाटलांनी 1 लाखाचं लीड दिलं आणि संजय मामा शिंदे यांना तिथं पराभव स्वीकारावा लागला. यावर्षी चित्र वेगळं आहे. संजय मामा नाहीत, यावेळेस मोहिते पाटील आहे. काय सांगा? निश्चितपणे धैर्यशील मोहिते पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि संजय मामा शिंदेंना आबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये या सांगोला मतदारसंघामधून 3300+ लीड दिलं होतं. आजच्या घडीला मोहिते पाटील कुटुंबातले सदस्य लोकसभेला उमेदवार म्हणून आहेत. माझ्यासारख्याला वाटतं की आत्ता या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असताना निश्चितपणे पवारसाहेबांचं आणि मोहिते पाटील कुटुंबियाचं सांगोला तालुक्यातल्या जनतेवरती प्रेम आहे. या जनतेसाठी त्यांनी भूतकाळामध्ये आपापल्या कार्यकाळामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. 25,000 ते 30,000चं लीड सांगोला मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना मिळेल. पण हा बदल ज्यावेळेस तुम्ही म्हणताय 3300चं लीड दिलं होतं असं म्हणताय संजय मामा शिंदेंना, पण मोहिते पाटलांना एवढं लीड कसं काय येईल असं? त्याची 2-3 कारणं आहेत. एक तर मोहिते पाटील विजयदादा मोहिते पाटील यांनी या भागामध्ये केलेली कामं आणि त्या कारणामुळं मागच्या वेळेस कमी झालेलं लीड आता स्वतः त्यांच्या कुटुंबातले त्यांचे पुतणे धैर्यशील भैया उभे आहेत. निश्चितपणे या भागात पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे आणि त्याच जोडीला विजयसिंह दादांना मानणारा वर्ग आहे. या कारणाने लीड मिळेलच. पण इथली जनता विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार यांच्यावरती त्यांची तीव्र नाराजी आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचं काम आमच्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशी विविध प्रकारचे घटक या लीड देण्यामागे असणार आहेत. साहेब, मला एक सांगा, ज्यावेळेस आपण पाहतोय, आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय, मग ते महूद असेल, मोठी गावं असतील, बाळवणी असेल, या गावामध्ये असं सांगितलं जातं की पाणीदार आमदार, याबद्दल काय? आपण पुढं पाणीदार खासदारांकडे जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर पाणीदार आमदार, याच्यावरती काय वाटतंय तुम्हाला? आता कुणाला कुठल्या पदव्या द्याव्या हे जनतेच्या हातात असतं, त्याबद्दल मी बोलणं उचित नाही. पण सद्य परिस्थितीमध्ये विद्यमान आमदारांच्या गावामध्ये
मागच्या 1-1.5 महिन्यापासून टँकर चालू आहेत. या तालुक्याची परिस्थिती ही दुष्काळ सदृश तालुका म्हणून ओळखला जायचा. आबासाहेबांनी मागच्या 30 वर्षामध्ये पाणी परिषदा घेऊन वेळोवेळी क्रांतिसिंह नागनाथ अण्णांच्या सोबत आणि इथल्या तालुक्यातल्या आसपासच्या तालुक्यातल्या नागरिकांना सोबत घेऊन जन आंदोलनं उभारली आणि शासनाकडून विविध टेंबू म्हैसार असेल, नीरा देवधर असेल किंवा नीरा राईट असेल, या योजनांमधून या तालुक्याचं जमीन 70% ओलिताखाली आलेली आहे. या कारणाने या ठिकाणी आबासाहेबांचं काम पाहता माननीय देवेंद्रजी असतील, माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की या तालुक्यात पाणी आणण्याचं काम हे आबासाहेबांच्या कष्टातून झालेलं आहे. परवाच आत्ताचे BJPचे उमेदवार माढ्यातले रणजितसिंह निंबाळकर साहेब आणि सोलापूरचे रामभाऊ सातपुते साहेब यांचा अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आबासाहेबांचा उल्लेख केला. याच्यावरून तुम्हाला समजत असेल की म्हणजे काम कुणाचं आहे आणि श्रेय कोण लाटतं आहे. बाबासाहेब, ह्यात एकंदरीत तुम्ही सांगितलं की याच्या पाठीमागं आबांचा संघर्ष सांगोला तालुक्यात पाणी आणण्यासाठी आयुष्यभर ते झटले. परंतु आम्ही गेल्या 15 दिवसापासून, महिन्यापासून पाहतोय हे 1000 कोटी, 300 कोटी, 500 कोटी कशासाठी आणलेत नेमकं? तर निश्चितपणे कशासाठी आणलेत, जे लोकप्रतिनिधी याचं भाष्य करतात किंवा पेपरला, प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाला याच्या न्यूज चालवल्या जातात, ज्या लोकप्रतिनिधी न्यूज चालवल्या गेलेल्या आहेत तेच याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकतील असं मला वाटतं. हजारो कोटींची उद्घाटनं केली किंवा या योजनेसाठी आम्ही एवढं पाणी आणलं. तुम्ही तर सांगता एका दृष्टिकोनातून की आबासाहेबांनी खूप कष्ट केलं आणि 70% सांगोल्याचा भाग ओलिताखाली आणला. मग ही लोक आता त्यांचा माढा लोकसभेसाठी खूप मोठा अजेंडा तुमचा सांगोला तालुका आहे की आम्ही सांगोला तालुक्याचं हरित क्रांतीच्या दृष्टिकोनातून काम केलं आहे आणि आम्ही अशाच पद्धतीनं इतर 5-6 तालुक्यात सुद्धा करणार आहोत. मग या पद्धतीनं काय वाटतंय तुम्हाला? जर तसं खरंच काम झालं असतं तर आजच्या घडीला या तालुक्यामध्ये टँकर चालवण्याची आवश्यकता भासली नसती. आजच्या घडीला इथला गोरगरीब शेतकरी वर्ग त्याची पिकं जळत चाललेली आहेत. या मतदारसंघातील पंढरपूरच्या भागामध्ये तिथल्याही भागातील शेतकऱ्यांची ओरड आहे की त्यांच्या पिकाला पाणी नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग, इथलं डाळिंब मागच्या 3 वर्षापासून डाळिंबांचं नुकसान झालं आणि 80% बागा ह्या काढल्या गेल्या. त्यानंतर इथला कष्टकरी शेतकरी दूध व्यवसायाकडे वळला गेला आणि या तालुक्यामध्ये दर दिवशी जवळजवळ 7 ते 8 लाख लिटर दुधाचं उत्पन्न होतं आणि त्या मुक्या जनावरांनासुद्धा प्यायच्या पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई या तालुक्यात आहे. ही सत्य परिस्थिती आहे. याच्यावरून तुम्ही समजू शकता की खरंच हरित क्रांती झाली, पाणी आलं की काय परिस्थिती आहे. बाबासाहेब, तुमच्याकडे हा प्रश्नसुद्धा सखोलतेने आला असेल किंवा जास्त वेळा तुमच्या इथं चारा छावण्या जास्त प्रमाणात होत्या. त्याची बिलं कुठंतरी ह्या ठिकाणी अडकलेली आम्हाला अनेक मुलाखतीमध्ये अडकले होते की लोक म्हणाली आबासाहेबांनी आम्हाला इथं सांगितलं की लोकांच्या जनावरांसाठी चारा छावण्या उभं करा. काही लोकांनी घर परपंचा तुळशीपत्र घरावर ठेवलं, सगळे घरदार विकून ते चारा छावण्या चालू केल्या. आजपर्यंत सुद्धा त्यांची बिलं निघाली नाहीत. मग सरकारपर्यंत यांचा मुख्यमंत्र्यांपर्यंत हात होती. मग यांनी त्याच्यावरती काय केलं असं काय वाटतंय? जर त्यांनी ती बिलं निघावी आणि ज्या गोरगरीब शेतकऱ्यांची मुकं जनावरं जगवण्याचं काम ज्या चारा छावणी चालकांनी केलं हे पुण्याचं काम होतं आणि ते चारा छावणी चालक आज अडचणीत आहेत. अशा चारा छावणी चालकांना त्यांची बिलं काढून देण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं आणि जर त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय ठेवला असता तर निश्चितपणे तो मार्गी लागला असता. आता ठेवलाय की नाही हे तुम्ही समजून घ्या आणि जनताही तेवढं सुज्ञ आहे. आज अशी परिस्थिती आहे की या तालुक्यामध्ये चारा छावणी काढण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज
कोणता नागरिक पुढं पाऊल टाकेल चारा छावणी काढण्यासाठी, कारण मागचेच चारा छावणीची बिलं अजून आलेली नाहीत, निघालेली नाहीत आणि आत्ता परत नवीन चारा छावणी काढायची ही अडचणीची गोष्ट आत्ताच्या काळामध्ये घडलेली आहे. त्या ठिकाणी हा झाला सांगोल्याच्या पाणीदार आमदारांचा प्रश्न. खासदार ही त्याच गोष्टीवरती जास्त जोर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रश्न विचारतो की मोहिते पाटलांनी मागच्या वर्षी 1 लाखाचं लीड दिलं, ते पुन्हा सांगोला तालुक्यावर येतात आणि सांगतात आम्ही हरित क्रांती केली. मग आमच्यासारख्या पत्रकारांना तिथं प्रश्न पडतोय की हरित क्रांती ज्या भागात झाली त्याच भागात जाऊन मुलाखत घेऊ. आज तुमच्यापर्यंत येण्याचाही हेतू तोच होता की तुम्ही हरित क्रांती म्हणताय आणि तुम्ही आता तर मागच्या वेळेस 3,000चं लीड संजय मामा शिंदे यांना दिलं ना, आता मोहिते पाटलांना 30,000चं लीड देत आहे. मग ह्यांची हरित क्रांती कुठं आहे? आता हा खरं प्रश्न मला विचारण्यापेक्षा आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहे आणि त्या ग्राउंड रिपोर्टमधून तुम्हाला त्याची उत्तरं मिळालेली असतील. निश्चितपणे माझं तेच उत्तर असेल की मागच्या 30 वर्षामध्ये आबासाहेबांनी आणि क्रांतिसिंह नागनाथ अण्णांनी जो लढा उभा केला, जे कष्ट घेतलं, वेळोवेळी पाणी परिषदा घेतल्या, त्यामध्ये स्वर्गीय R.R. आबासुद्धा त्यांच्यासोबत होते आणि या आसपासच्या 13 दुष्काळी तालुक्यातील जनता त्यांच्यासोबत होती आणि त्यांच्या त्या कष्टाचं चीज आज जे पाणी या दुष्काळी भागामध्ये येतं आहे किंवा विशेष करून मी माझ्या तालुक्यापुरतं बोलेन किंवा मी माझ्या विधानसभा मतदारसंघापुरतं बोलेन, तर त्याचं पूर्ण श्रेय हे स्वर्गीय आबासाहेबांना जातं आणि परवाच्या दिवशीसुद्धा देवेंद्रजींनी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तुमचा शेकाप पक्ष असेल, काहीतरी धोरणं किंवा काहीतरी मागण्या घेऊन शरदचंद्रजी पवार साहेबांकडे तुम्ही गेला असाल. या NCPच्या आता जे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे काय तुम्ही मागणी ठेवली यावर्षी? मागणी ही फक्त सांगोला मतदारसंघापुरती नाही, तर जो काही महाविकास आघाडीचा अजेंडा आहे, जाहीरनामा आहे, त्यामध्ये इंडिया आघाडीचा मी म्हणेन की त्यामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते 90 वर्षाच्या ज्येष्ठ माणसापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये त्या वयाच्या हिशोबाने त्यांची त्या जाहीरनाम्यामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर सद्य परिस्थितीत या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, लोकसंख्याही जास्त आहे, बेरोजगारीही वाढलेली आहे. त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. मी डॉक्टर आहे, मला या मतदारसंघामध्ये फिरत असताना जाणवलं की या भागातील वैद्यकीय जी सेवा थोडीफार कमी पडते. म्हणजे शासकीय जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत या ठिकाणी किंवा ग्रामीण रुग्णालय आहे, या ठिकाणी गोरगरिबाला स्वतःच्या खिशाला चटका न लागता ज्या शासकीय यंत्रणा उभ्या आहेत त्या शासकीय यंत्रणेमध्ये कमी खर्चामध्ये इथल्या गोरगरीब मायबाप जनतेला चांगल्या पद्धतीची वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. या गावगाड्यातील वाड्यावस्तीवरच्या गोरगरीब जनतेची लहान मुलं मुली त्यांना मिळणारं शिक्षण हे चांगल्या क्वालिटीचं असावं. दुर्दैव असं आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा याच्यानंतरच्या मूलभूत गरजा शिक्षण आणि आरोग्य आहे. आरोग्यामध्ये 65 पदं रिक्त आहेत आणि ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाची आरोग्य विभागाची पदाची भरती चालू झाली मागच्या काही महिन्यांमध्ये, त्या यादीमध्ये सांगोला तालुक्याचं नाव नसावं याच्या इतकं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. आणि ह्याच मागण्या आणि हेच मोठं ठेवून निवडणूक सर्वजण इंडिया आघाडीची घटक पक्ष लढत आहेत. पण या ठिकाणी तुमच्या शेतकरी मेळावा घेतला होता सांगोला या ठिकाणी, त्यावेळेस आम्ही जयंतराव पाटील साहेब यांच्या म्हणजे शेकापचे तुमचे यांच्या तोंडून असं ऐकलं की ही जागा आम्ही माड्याची शेकापला घेणार आहोत. मग असं काय घडलं की ती जागा पुन्हा शरदचंद्रजी पवार गटाला गेली? निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शेतकरी कामगार पक्षाची 8 लाखाहून अधिक मतदार आहेत. मागच्या 20-25 वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाने लोकसभेमध्ये कधीही निवडणूक कुठल्याही उमेदवारांनी लढवलेली नाही आणि कायम आम्ही पुरोगामी विचाराच्या आघाडीसोबत
राहिलेलो आहोत आणि त्या आघाडीला आमचा पाठिंबा असायचा. आणि यावेळेस ही जागा पवारसाहेबांच्याच गटाची आहे. फक्त आमची मागणी आग्रहाची होती की इतक्या दिवस आम्ही पाठिंबा देतोय, आमच्या पक्षाला ती जागा मिळावी. पण शेवटी मोठे नेते आहेत, भाई जयंत पाटील आमच्या पक्षाचे सरचिटणीस आहेत, देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, आणि त्यांचा जो आदेश असेल, त्यांचा जो निर्णय असेल तो महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी ऐकणं ही काळाची गरज आहे. पण तुमच्या या निर्णयामुळे कुठेतरी तुमचे जे काही शेकापचे युवा नेते दुसरे आहेत, अनिकेत देशमुख यांना कुठेतरी त्या ठिकाणी नाराजी दिसते, काय वाटतंय? नाराज असणं साहजिक आहे, पण इथला शेतकरी कामगार पक्षाचा केडर आणि पदाधिकारी हा कायम पक्षासोबत एकनिष्ठ आहे. पक्ष आणि पक्षाची भूमिका याच्यासोबत प्रामाणिक असेल. पक्ष सोडून उद्याच्याला बाबासाहेब देशमुखनी जरी पक्ष सोडला तरी इथला केडर माझ्यासोबत येणार नाही याचा मला विश्वास आहे. निश्चितपणे इथला केडर आणि इथले पक्षाचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही ताकदीनिशी सोबत राहू. एक वेगळा प्रश्न, जो प्रश्न शरदचंद्रजी पवार साहेब आणि अजितदादा एका ठिकाणी काम करत होते त्यावेळेस तुमचे इथले विद्यमान माजी विधान परिषदेचे आमदार दीपक आबा साळुंखे या ठिकाणी तुमच्या या NCPमध्ये नाहीत. काय वाटतं, या ठिकाणी तुम्हाला मोकळं काम करायला संधी मिळाली? कारण त्या काळात काय असायचं, हे दोन्ही नेते एकत्र वरून प्रेशर आला की ह्यांच्यापाशी ह्याच्या सोनकेच्या फार्म हाऊसवरती काहीतरी ठरायचं, तुम्ही काहीतरी एखादी चांगली भूमिका पुढे घ्यायला लागला की कुठंतरी खच्चीकरण व्हायचं, असं आम्हाला एका ग्राउंड रिपोर्टमध्ये लक्षात आलं, निदर्शनास आलं. यावर्षी तुम्हाला काय वाटतं, पवारसाहेब तुम्हाला मोकळी पावर देतील? नेहमीच पवारसाहेबांचे आणि स्वर्गीय आबासाहेबांचे राजकारणापलीकडचे कौटुंबिक संबंध होते आणि ते कौटुंबिक संबंध जपण्याची आमची जबाबदारी आहे. आणि जो आपला प्रश्न आहे, मी 2.5-3 वर्षापासून या तालुक्यामध्ये समाजकारण आणि राजकारण करतो आहे. याच्या अगोदरचा काय निर्णय आहे, जनता तुमचा ग्राउंड रिपोर्ट काय सांगते, याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. पण पवारसाहेबांचा आणि आबासाहेबांचे जे काही संबंध आहेत, जे मागच्या 60-70 वर्षापासूनचे त्यांचे संबंध आहेत आणि ते जपणं आणि तो पुरोगामी विचार जपणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. निश्चितपणे आम्ही ती जबाबदारी पूर्ण ताकदीनिशी पार पाडू. नक्कीच. या ठिकाणी असा प्रश्न विचारायचं कारण, मागील इलेक्शनमध्ये तुम्ही 3,000 मतं किंवा 3300 मतांचं लीड दिलं आणि यावर्षी 30,000 मतांचं लीड देणार, यावरूनच हा प्रश्न निर्माण केला होता की काही नेते तुमच्यासोबत नसल्यामुळं तुम्ही फुल पावरीनं काम करू शकता, यावरून असा प्रश्न विचारला. ॲक्च्युली मताधिक्य हे जनता जनार्दनाचा जो कौल असतो त्याच्यावरती असतं. त्याच्यामागे अनेक कारणं असतात, जे की पवारसाहेबांनी केलेलं काम आहे, विजयदादांनी केलेलं काम आहे आणि इथला तळागाळातला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र या पद्धतीने काम करून जो महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे त्याच्या पाठीशी ताकदीने उतरेल. आणि आता ग्राउंड रिपोर्ट घेत असताना तुम्हालाही समजलं असेल की कोणत्या पक्षाची हवा आहे आणि याच्यातूनच तुम्हाला समजतं की बाबा निश्चितपणे इथून या सांगोला विधानसभा मतदारसंघातून 25,000 ते 30,000चं लीड 100% जाणार आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. एकंदरीत आपण माढा लोकसभेचं जे काय चाललेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी पाहत असताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांकडे एक मोठी आमदारांची फौज आहे आणि तुमच्यासारखे देशमुख कुटुंब त्यांच्या पाठीमागं असेल किंवा अभिजित पाटीलसारखं कुटुंब त्यांच्या पाठीमागं असेल, यातून विजयाची शाश्वती वाटते का? महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तो उमेदवार 4 जूनला त्यांच्या नावासमोर खासदार म्हणून हे लिहिलं गेलं जाईल याचा 100% माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे. त्याचं कारण ही निवडणूक नेत्यांपेक्षा जनतेने हातात घेतलेली आहे.
माझ्या वयाच्या मानाने आत्तापर्यंतची लोकसभेची निवडणूक ही एवढी प्रबोधित होऊन, एवढी सावध होऊन इथल्या जनतेने कधीही हातात घेतली नव्हती. पण आत्ता ती जनतेने हातात घेतलेली आहे. उद्याच्याला नेतेमंडळीने काम केलं किंवा नाही केलं तरी इथला जनता जनार्दन निश्चितपणे सावध झालेला आहे आणि तो पुरोगामी विचाराच्या महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार आहे. आता एक किंतु परंतु हा प्रश्न, जर मोहिते पाटील कुटुंब तुम्ही म्हणताय विजयदादांचे आणि भाई गणपतराव देशमुखांचे जिव्हाळ्याचे संबंध, त्याच पार्श्वभूमीवर तर यावर्षी जर मोहिते पाटील कुटुंब भारतीय जनता पार्टीकडून उभा राहिला असतं निवडणुकीत तर त्यावेळेची परिस्थिती काय होती? त्यावेळेसची परिस्थिती अशी असली असती की आम्ही समजा मोहिते पाटील कुटुंबीय महायुतीमध्ये असतं तर आम्ही जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असता त्याच्या पाठीशी आम्ही प्रामाणिकपणे पाठीशी राहून काम केलं असतं. त्या ठिकाणी आपण पाहतोय आता हे सर्व झालं, राजकीय समीकरणं बघितली, या ठिकाणी उमेदवार निवडला, उमेदवाराच्या पाठीमागं तुम्ही शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाला कायम त्या ठिकाणी शेकाप या पक्षानं अनेक वेळा त्यांना पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा त्या ठिकाणी अनेक वेळा साध्यही चांगला झालेला आहे. यावर्षी काय वाटतंय, ही जागा लोकसभेची शरदचंद्रजी पवार गटाला मिळेल का? निश्चितपणे मी वारंवार सांगतोय की 4 जूनला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नावासमोर खासदार म्हणून हे लिहिलं गेलं जाईल. साहेब, या ठिकाणी आम्हाला एक असं निदर्शनास आलं की आज या मुलाखतीच्या तुमच्यापर्यंत पोहोचायचं, राजकीय नेत्यापर्यंत जाऊन पोहोचणं किंवा एखाद्या जे शेकापचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही, अशी एक तुमची लोकप्रियता आहे की आम्ही 2-3 ठिकाणी बघितलं की तुम्ही फोन असेल किंवा कार्यकर्त्यांचं क्विक काम करून द्यायचं काम असेल, ही ऊर्जा नेमकी कुठून मिळते तुम्हाला? ही ऊर्जा स्वर्गीय आबासाहेबांकडून आम्हाला नेहमीच मिळालेली आहे. आबासाहेबांनी 92-94 वयापर्यंत इथल्या गोरगरीब, दीनदलित, बहुजन, कष्टकरी वर्गाचं काम निस्वार्थीपणे 24 तास केलं. हा बंगला 24 तास गोरगरीब घटकांसाठी उघडा असायचा. रात्री 2, 2:30, 3 वाजता जरी इथले नागरिक आले तर स्वतः आबासाहेब बाहेर जाऊन कुलूप उघडायचे, त्यांना घरात जाऊन चहा बनवून आणून द्यायचे. एवढा हिमालया एवढा माणूस एवढ्या निस्वार्थी भावनेने इथल्या जनतेची सेवा करतो आणि आपण त्यांच्यासमोर काय आहेत? आपण त्यांच्या विचारांची जी काही जडणघडण आहे, आमच्यावर झालेले संस्कार आहेत, ती जपण्याची नैतिक जबाबदारी आमची आहे. आत्ता काळाची गरज आहे की कार्यकर्त्यांना अर्जंटमध्ये काही कामं असतात आणि त्यांचे फोन रिसीव करणं ही काळाची गरज आहे आणि त्या कारणाने आम्ही फोन उचलतो आणि ते समाधानाने उचलतो. निश्चितपणे रात्री 2-2:30ला सुद्धा फोन येतात. लोकांची अडचण असते म्हणून लोक आपल्याला फोन करतात. कुणीही टाईमपाससाठी आपल्याला फोन करत नसतं आणि मग ज्याचा आपल्यावर विश्वास असतो की हा माणूस आपलं काम करेल म्हणूनच ते स्वतःचा वेळ खर्च करून आपल्याला काम करतात आणि त्या विश्वासाला पात्र राहणं ही आपली नैतिक जबाबदारी. या कारणाने आम्ही हे सर्व गोष्टी करतो. ही जी ऊर्जा आहे ही विधानसभा 2024 या सालाला शेकाप तुमच्यावर विश्वास दाखवून यावर्षीचं काही नियोजन ठरलं आहे का? निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. केडर जो निर्णय घेईल तो उमेदवार इथला असेल आणि त्याच्या पाठीशी सर्व माझ्यासहित सर्वजण त्या उमेदवाराला निवडून आणायची जबाबदारी आमच्या सर्व केडरची आहे आणि इथला 24चा विधानसभेचा आमदार हा निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचा असेल याचा मला आत्मविश्वास आहे. परंतु या ठिकाणी आपण बघतोय अजित पवार गट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल, त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं मागच्या वर्षी हे तिघे एकत्र नव्हते, परंतु जे विद्यमान आता आमदार आहेत ते सांगोल्याचे शहाजीबापू पाटील, त्यांच्या पाठीमागे एक मोठी ताकद पुन्हा एकदा उभी राहिली. याला कुठेतरी शेकाप विरोध म्हणजे या घटनेला कुठेतरी शेकाप विरोध करेल का असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे त्याला विरोध हाणून पाडेल का? निश्चितपणे मागच्या वेळेस शेतकरी कामगार पक्ष आणि छोटे मोठे घटक पक्ष आम्ही एकत्र होतो आणि सर्व मोठे पक्ष हे समोरच्या बाजूला होते. आज समजा तशी परिस्थिती परत निर्माण झाली
तरीसुद्धा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आत्मविश्वास आहे की या सांगोला विधानसभा मतदारसंघावरती 2024ला लाल बावटा फडकवल्याशिवाय राहणार नाही. पण या ठिकाणी आपण पाहतोय ही जनता तुम्ही पुरोगामी विचाराची म्हणताय, पुढील आमदार पाणीदार आमदार म्हणून घोषणा करतायत. तुमच्या तालुक्याला आबासाहेबांनी अगोदरच हरित क्रांतीची घोषणा केली होती, त्याच पार्श्वभूमीवर तुमच्या तीच ऊर्जा आम्हाला दिसते. परंतु 2024चं चित्र हे त्या ठिकाणी सर्व पक्ष एकत्र आले तर त्या ठिकाणी जनता वाटते का त्यांच्या बाजून जाईल? जी आत्ता तुमचे लोकसभेचे ग्राउंड रिपोर्ट आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून जाणवलं असेल की जनता हे कोणत्या बाजूला झुकतं माप देते. जनता नेत्यांसोबत आहे का सर्वसामान्य कष्टकरी वर्गाच्या विचारासोबत, पुरोगामी विचारासोबत आहे, हे तुम्हालाही वेळोवेळी तुमच्या ग्राउंड रिपोर्टमधून अनुभव येत असेल. मला आत्मविश्वास आहे इथली सांगोल्याची जनता ही प्रामाणिक, निष्कलंक, निस्वार्थी भावनेने आणि इथल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब नागरिकांना चारित्र्यवान आणि निर्व्यसनी आमदार म्हणून बघायला आवडेल असं मला वाटतं. नक्कीच तुमच्या या बोलण्यातून लक्षात येते सगळ्या जनतेला. या ठिकाणी साहेब प्रश्न आता कुठेतरी कौटुंबिक आला पाहिजे, कारण एवढी समंजसपणा मुलाखत चालू असताना कुठेतरी जनतेला कौटुंबिक तुमचं वातावरण किंवा ज्या पक्षाला तुम्ही आता मोहिते पाटील कुटुंबाला सपोर्ट केला आहे त्या ठिकाणी थोडं कौटुंबिक वातावरण वेगळं पाहायला मिळतंय. पहिल्यांदा आपण ज्या मोहिते पाटील घराण्यांनी आता सध्या धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, कुठंतरी रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे ते विद्यमान आमदार आहेत, परंतु त्या ठिकाणी ते अजून कुठेतरी सक्रिय न झाल्यासारखं वाटतंय. काय वाटतंय त्यांच्या कुटुंबाबद्दल? मी वैयक्तिक आमच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य ठरेल. मी एवढ्या मोठ्या मोहिते पाटील कुटुंबाबद्दल बोलणं योग्य नसतं आणि भविष्यकाळामध्ये अजून निवडणुकीला 3 आठवडे बाकी आहेत, त्यावेळेस काय पावलं त्यांच्या कुटुंबातले सदस्य उचलतील याच्यावर आत्ताच भाष्य करणं योग्य नाही असं मला वाटतं. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून कुठंतरी कौटुंबिक कुटुंब कुठंतरी एकत्र राहिलं पाहिजे किंवा कुटुंबाची ज्यावेळेस जनता त्यांच्याकडे तसं आपल्या मागण्या घेऊन जात असते त्यावेळेस त्यांनाही आपलं जे काही नेते मंडळी असतील किंवा विश्वासू माणसं असतील कुठंतरी एकत्र असावे असं वाटत असतील, त्याबद्दल काय वाटतं? 100% इथली जनता ही एकत्रित कुटुंबाला प्राधान्य देते. आजच्या घडीला या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुटुंबामध्ये थोडंफार डिस्टर्बन्स झाला त्या कुटुंबामध्ये मानसिक त्रास हा त्या कुटुंबातल्या सदस्यांना सहन करावा लागतो. आता एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये राजकारणाच्या दृष्टीनं काही चुकीची पावलं तिथल्या कुटुंबातल्या सदस्यांनी उचलली गेली असतील, ती परिस्थितीनुसार उचलली गेली असतील, त्याला आपण चूक का बरोबर बोलणं हे आपल्याला परिस्थिती माहीत नसल्यामुळं आपण बोलणं योग्य नसतं. पण निश्चितपणे भारतीय संस्कृती ही एकत्रित कुटुंबाला प्राधान्य देणारी आहे आणि निश्चितपणे एकत्रितपणे कुटुंब राहणं हे काळाची गरज आहे. आता सध्या बघताय तुम्ही आपल्या कुटुंबावरती आलो. अनिकेत भैया देशमुखांनी मागाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मी कुठेतरी अपक्ष अर्ज भरण्याचं हे करतोय, तर तुम्ही एखाद्या एक मोठा भाऊ किंवा शेकापचा एक वरिष्ठ युवक प्रतिनिधी म्हणून त्यांना काय समजूत काढली आहे का? आमच्या वेळोवेळी चर्चा होतात आणि भविष्यातही चर्चा होतील. कुटुंबापेक्षा दुसरं काही गोष्ट महत्त्वाची नसते. कुटुंब पहिल्यांदा महत्त्वाचं असतं आणि निश्चितपणे याच्यावरतीही त्यांचाही सकारात्मक विचार असतो. भविष्यात ही आज केलेली घोषणा ही खरी ठरेल की नाही हे काळ किंवा उद्याचा दिवस तुम्हाला कळेल. नक्कीच. या ठिकाणी आपण सर्व ही जे काय परिस्थिती लोकसभेची पाहिली, आज डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना आपल्या मुलाखतीमध्ये आणायचं कारण म्हणजे आपण अनेक जे काय पडद्यामागचे जे हिरो असतात किंवा पडद्यामागं काम करणारे नेते मंडळी असते त्यांच्याकडे आपण गेल्या पुढील 15 दिवसात पोहोचणारच आहोत. त्याची सुरुवात म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आपल्या पहिल्या मुलाखतीमध्ये आणलं. कारणही तसंच होतं, कारण ज्या मोहिते पाटलांनी माढा लोकसभेसाठी आपलं सगळं अस्तित्व पणाला लावलं होतं 2019च्या इलेक्शनमध्ये, त्या मोहिते पाटलांना कुठेतरी अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि त्यांनी शरदचंद्रजी पवार गटात
जाण्याचा निर्णय घेतला, त्या ठिकाणी ही मंडळी जी शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत कायम काम करत आलेला हा शेकाप पक्ष, त्यांनी पुन्हा मोहिते पाटलांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायची घोषणा केली आणि कुठेतरी जे काही सत्तेच्या विरोधात काम करणारी लोक असतात, म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टी ही सध्या सत्तेमध्ये आहे आणि त्यांच्या विरोधात ही NCP किंवा शेकाप असेल हे पक्ष काम करत असतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे प्रथम कर्तव्य हे सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया यांचं काम असतं की तिथं नेमकं त्यांचं काय म्हणणं असतं, जनतेसाठी त्यांचे आता पुढचे जे काही कामं असतील किंवा त्यांचे काय ते जे अजेंडा असेल तो काय असेल, जनतेला तो मान्य असेल का. आपण सत्तेत असणारे सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया अनेक ठिकाणी पाहत असतो. यांच्याकडे आज आपण दिलखुलास मुलाखत बघितली, त्यांच्या भूमिका बघितल्या. त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही 3000चं लीड दिलं होतं, यावर्षी चित्र वेगळं आहे, यावर्षी जनता आता विरोधात जाण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. अनेक ग्राउंड रिपोर्ट बघितले आपण, त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी पुन्हा एकदा कमळ लोक घेण्याच्या तयारीत आहेत, तर काही ठिकाणी तुतारी वाजवण्याच्या तयारीत आहेत. लोक काय करतील हे आपल्याला नक्कीच पुढच्या 20 दिवसात समजेल. 4 जूनला याचा निकालसुद्धा आहे. ह्यांनी आता जशी शाश्वती धैर्यशील मोहिते पाटलांची दिली की त्यांच्या पुढे आता खासदार हा शब्द लागणार आहेत. नक्कीच तुमच्या या शब्दाला सुद्धा यश येईल, परंतु त्या ठिकाणी त्याच ताकदीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत या ठिकाणचे बहुतालच्या 5-6 तालुक्याचे आमदार त्यांच्या ठिकाणी ताकदीनं उभा आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीमागं तुमच्यासारखा शेकाप पक्ष असेल, अभिजित पाटीलसारखे त्या ठिकाणी मोठा विठ्ठल कारखाना असेल, अशी एक नेते मंडळी त्यांच्या पाठीमागं सुद्धा खमकी उभा आहे. काय होईल काय नाही होणार हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवणारच आहोत. आजच्या मुलाखतीमध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आपल्या मनातल्या भावना तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवल्या. लोकसभेला येथील भावना लोक घेऊन किंवा मतदान करतील किंवा तुमच्या भावनेचा सुद्धा विरोध करतील की या भावना आम्हाला पसंत पडल्या नाहीत, परंतु या ठिकाणी असं वाटतं की तुमचा शेकाप पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत खंबीरपणे उभा आहे आणि तुमची जी काही आम्हाला लक्षात आलं की जी पुरोगामी तुम्ही विचारची लोक आहात की जो पक्ष ठरवेल तोच आमच्यासाठी शेवटचा निर्णय असेल. त्या ठिकाणी अनिकेत देशमुख काय निर्णय घेणार हे सुद्धा औचित्याचं ठरेल, ते उद्या आपला निर्णय सांगतील. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची मुलाखत घेतली. विधानसभा शेवटचा प्रश्न की जो प्रश्न मी विचारला नव्हता आणि जनतेला सुद्धा या प्रश्नात चाहूल लागली की आम्ही तो प्रश्न का विचारला नाही. त्या ठिकाणी बाबासाहेब ज्यावेळेस आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेत असतो किंवा अशी एक लोकप्रियता तुमच्याबद्दलची दिसत आहे की तुम्ही अजून 2019 टर्मला तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला, परंतु जनतेच्या मनामध्ये तेच आबासाहेबांचं प्रेम ग्राउंड रिपोर्टमध्ये महूद असेल, पिलीव असेल, खाली त्या ठिकाणी 14 गावं पंढरपूर तालुक्यातली असतील, त्या ठिकाणी ती लोक अजूनही म्हणतात की बाबासाहेबच आमचे आमदार झालेत. आम्हाला एवढं प्रेम आणि त्यांच्यासाठी काय सांगा. निश्चितपणे मी परत एकदा तेच सांगेन की शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे. केडरने जी जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर देतील ती जबाबदारी नैतिकता म्हणून आणि प्रामाणिक निस्वार्थी भावनेने जबाबदारी पेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि ती मी पेलेन. हा एक भाग झाला. पण आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीने 60-70 वर्षे आबासाहेबांनी 24 तास इथल्या गोरगरीब दीनदलित बहुजन समाजातील कष्टकरी वर्गातील नागरिकांना 24 तास सेवा दिली आणि तीही निस्वार्थी भावनेने आणि त्यांचाच विचार मी जपत असताना त्याच पद्धतीनं कधीही रात्री अपरात्रीसुद्धा काही अडचणीच्या काळामध्ये इथले नागरिक मला फोन करतात आणि त्यांना वाटू शकतं की बाबासाहेब आपल्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. आपल्या छोट्या मोठ्या कामाला अडीअडचणीला ते आपल्यासाठी त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. काही प्रश्न सुटत असतील, काही प्रश्न सुटत नसतील, पण 100% आपण प्रयत्न करतो आणि त्यांना मी एक त्यांच्या कुटुंबातला घटक असं ते मला मानत असतील. त्या कारणाने त्यांचं तेवढं प्रेम आहे आणि तेही निखळ आणि निस्वार्थी प्रेम आहे. 100% या सांगोला विधानसभा मतदारसंघात 2024 साली इथला शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा या तालुक्यामध्ये फडकेल अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे आणि मलाही तेवढा आत्मविश्वास आहे. नक्कीच
या ठिकाणी आपण बघितलं, ज्या प्रश्नाकडे आपण शेवट गेलो तो प्रश्न सांगोला तालुक्यातील शेका पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा किंवा सांगोला तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की भविष्यामध्ये देशमुख कुटुंब पुन्हा आमदार पदावरती बसावं. त्याच पार्श्वभूमीवर शहाजीबापू पाटील यांचं सुद्धा काम त्या ठिकाणी पाणीदार आमदार म्हणून चर्चेत आहे. या 2024 विधानसभेमध्ये काय होणार ते पाहणं नक्कीच औचित्याचं ठरेल आणि सध्या चालू असणारं लोकसभा 2024मध्ये काय होणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब तुम्ही आमच्यासाठी एवढा मोठा मोलाचा वेळ दिला. सर्व काही तुमच्या मनातील जे काय जे भावना साचल्या होत्या त्या जनतेसमोर तुम्ही मांडल्या. शेका पक्षाची नेमकी भूमिका काय, तुम्हाला विधानसभेमध्ये तिकीट मिळाल तर भूमिका काय, नाही मिळाल तर काय भूमिका, अतिशय मनमोकळेपणानं तुम्ही गप्पा मारल्या. सभेची तुमची असणारी भूमिका किंवा शेका पक्षाची असणारी भूमिका त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट सांगितली. नक्कीच आपल्यासोबत येऊन हा त्यांचा जो काही मार्ग आहे तो पुढचा मोकळा केलेला आहे. त्या ठिकाणी ते आले, सखोल चर्चा केली. नक्कीच या पार्श्वभूमीवरती आपण पुढील सुद्धा जे काही मोठे पडद्याचे जे काही नेते मंडळी असतील त्यांच्यासमोर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय जनता पार्टीचे असतील किंवा शरदचंद्रजी पवार गटाचे असतील. माढा लोकसभेच्या अंतर्गतून जे प्रत्येक नेत्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सुरुवात आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडून केली. ती सुरुवात नक्कीच लोकांना आवडेल, लोकांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील हाच विश्वास त्या ठिकाणी ठेवू. तुम्ही आलात, तुमचं त्या ठिकाणी आभार, धन्यवाद.